साक्री शहरातील दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात आज आनंदाचा आणि दिलासादायक क्षण अनुभवायला मिळाला। नमस्कार, आपण पाहत आहात नमस्ते महाराष्ट्र। साक्री शहराचे नगरसेवक तथा युवा नेते जयू अण्णा नागरे यांच्या विशेष प्रयत्नातून दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। नंदुरबार विधान परिषद मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून साक्री शहरातील 6 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकलींचे वितरण करण्यात आले। दरम्यान चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक सायकली प्रदान करण्यात आल्या। यावेळी साक्री नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब ज्ञानेश्वर नागरे, नगरसेवक तथा युवा नेते जयू अण्णा नागरे तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांच्या दैनंदिन प्रवासाला मोठी मदत होणार असून त्यांच्या स्वावलंबनाला नवी दिशा मिळणार आहे। सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे शहरातील नागरिकांकडूनही स्वागत करण्यात येत आहे। स्थानिक विकास निधीतून नंदुरबारलाच नव्हे तर धुळे जिल्ह्याच्या साक्रीमध्ये सुद्धा अपंग लोकांना आपण बॅटरीवरच्या सायकली दिल्या आहेत आणि त्याचं वाटप आज या ठिकाणी नाना नागरेंच्या नेतृत्वाखाली आपण केले। गरिबांना न्याय देणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे आणि जवळजवळ 30 लाख रुपयाच्या सायकली आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाटलेल्या आहेत। मला आत्मविश्वास आहे भविष्यामध्ये सुद्धा शासनाच्या सर्व योजना या गरिबांपर्यंत किंवा वयश्री योजनेच्या माध्यमातून अपंगापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेची पूर्ण टीम जयू अण्णा नागरेच्या नेतृत्वाखाली काम करेल आणि त्यावेळेला सर्व जनतेने सुद्धा तुमच्या प्रभागातला जो अपंग माणूस असेल त्याला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकापर्यंत किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत संपर्क करावा, म्हणजे त्यांना सर्व योजनेचा लाभ आम्ही मिळवून देऊ। आणि जनसेवा करणं हेच खऱ्या अर्थानं शिवसेनेचं घोषवाक्य आहे। आमची सत्तेशी बांधिलकी नाही, समाजाची सेवा हेच आमचं व्रत आहे आणि त्याप्रमाणे आमचे सगळे प्रमुख हे करत राहतील असं अभिवचन देतो। धन्यवाद। नमस्ते महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मनोहर पवार यांच्यासह भूषण चव्हाण, साक्री।